जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा, लेसर शोचा नेत्रदीपक झगमगाट आणि डीजेच्या निनादात व अभंग रिपोस्टच्या धडाकेबाज सादरीकरण आणि शानदार आतिषबाजीने सांगली शिवमय झाली। आज मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा शिवराज्याभिषेक सोहळा व अखंड शिवज्योतीचा 5वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा झाला। या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते। प्रारंभी जिजाऊ वंदना आणि शिवगर्जना झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन आणि अखंड शिवज्योतीचे पूजन करून ज्योतीचा 5वा वर्धापन दिन साजरा केला गेला। भाजपा नेते आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज बाबा पाटील यांनी मान्यवर अतिथी आणि तमाम शिवप्रेमींचे स्वागत केले। या प्रसंगी पृथ्वीराज बाबा पाटील यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा सत्कार केला। यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांचा शुभ संदेशयुक्त व्हिडिओ स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला। या संदेशात ते म्हणाले, कार्यबाहुल्यामुळे मी येऊ शकलो नाही। गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून पृथ्वीराज बाबा पाटील यांनी या सोहळ्याच्या माध्यमातून राज्याची सांस्कृतिक परंपरा गौरवान्वित केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे आराध्य दैवत आणि कल्याणकारी रयतेचा आदर्श प्रशासक राजे होते। सांगलीकरांच्या मनात त्यांच्या पराक्रमाविषयी असलेला आदर आणि भक्ती कौतुकास्पद आहे। सोहळ्यास माझ्या शुभेच्छा आहे। या निमित्ताने शिवसिंहासनाचा उभारलेला भव्य स्टेटअप महाराष्ट्राला प्रेरणा देणारा होता। यावेळी प्रास्ताविकात पृथ्वीराज बाबा म्हणाले, सांगली शहर व जिल्ह्यातील युवकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि सर्वसामान्य रयतेसाठी स्वराज्य स्थापनेचा ध्येयवाद कायम तेवत राहावा हा उद्देश ठेवून महाराजांचा दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपात सांगलीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो। गुलाबराव मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त वीरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून पुतळ्यासमोर 5 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते उद्घाटन झालेल्या व रायगडावरून आणलेल्या रायगड, सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड व पन्हाळगडावरील पवित्र माती आणि कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सावित्री या 5 नद्यांचे पवित्र जल वापरून देशातील पहिली अखंड शिवज्योत प्रज्वलित केली। यंदा 353वा शिवराज्याभिषेक व अखंड शिवज्योतीचा 5वा वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने साजरा होत आहे। या सोहळ्यात प्रचंड संख्येने उपस्थित सांगलीकर शिवप्रेमींचे मी ऋणी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आणि राष्ट्रनिर्माणाच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा व अखंड शिवज्योतीचा 5वा वर्धापन दिनातून नवी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि ध्येयवादाने प्रेरित होत आहे, याचा आम्हाला निश्चितच आनंद व समाधान वाटतं। पवित्र शिवसिंहद्वाराची प्रतिकृती लक्षवेधी ठरली आहे। दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, नाट्य, गीते, संगीत इत्यादी उपक्रमाने शिवराज्याभिषेक सोहळा व अखंड शिवज्योतीचा वर्धापन दिन साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला मानाचा मुजरा केला जातो। यंदा अभंग रिपोस्टचे धडाकेबाज सादरीकरण, नेत्रदीपक लेझर शो आणि शानदार आतिषबाजीने सांगली शिवमय झाली आहे। यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, नितीनराजे शिंदे व स्वाती शिंदे, भारतीताई दिगडे, नीताताई केळकर, स्वाती खाडे, युवा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नितीन चौगुले, विजया पृथ्वीराज पाटील, विश्वस्त वीरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील, विविध क्षेत्रातील सांगलीकर शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।